नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, क्वेश्चन ॲनालिसिस सिरीजमध्ये आज आपण खास कंबाईन एक्झाम तसंच ग्रुप सीची एक्झाम जी होणार आहे त्याच्यासाठी खास क्वेश्चन घेऊन आलेलो आहेत. तर बघा, आजचा पहिला क्वेश्चन आहे 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे. तर बघा, 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार हा ए ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. डॉक्टर सुधीर रसाळ यांना 2024चा हा पुरस्कार प्रदान झालेला आहे. तर बघा, अगदी करंटचा क्वेश्चन आपण इथे घेतलेले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्याला 5-7 एक क्वेश्चन करंटचे दिसणार आहेत. तर हे करंटचे म्हणजे अत्यंत उपयुक्त असे आहेत जे की एक्झामला येणारे आहेत. त्यामुळे आपण इथे अशा प्रकारे क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा, सुधीर रसाळ हे यांना त्यांच्या विंदाचे गद्यरूप या साहित्य समीक्षेसाठी मराठी भाषेत 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांचं साहित्य पण लक्षात असू द्या, विंदाचे गद्यरूप. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, पुढील वर्षी पहिला विश्वचषक खो खो स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत. तर पहिल्या विश्वचषक खो खो स्पर्धा भारतात होणार आहेत, म्हणजेच डी ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. तर बघा, ही 13 ते 19 जानेवारी 13 ते 19 जानेवारी 2025मध्ये या भारतात आणि भारतात पण कुठे, तर नवी दिल्ली येथे ह्या स्पर्धा होणार आहेत. नवी दिल्ली. तर बघा, अशा प्रकारे या स्पर्धेचे आयोजन 2025चं आपल्या इंडियामध्ये आहे, नवी दिल्ली येथे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा देखील. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या खेळाडूला बेस्ट फिफा मेन्स प्लेयर्स अवॉर्ड 2024 मिळालेला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ए ऑप्शन, लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सीला अशा प्रकारचा हा बेस्ट फिफा मेन्स प्लेयर अवॉर्ड अर्जेंटिनाचा आहे, तो लिओनेल मेस्सी यांना प्रदान करण्यात आलेला आहे. अगदी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा देखील करंटचा. तर बघा, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय वनमेळा कोठे आयोजित करण्यात येत आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑप्शन, हैदराबाद येथे हा आंतरराष्ट्रीय वनमेळा आयोजित करण्यात येणार आहे. आणि हा कधीचा आहे, तर 2024साठीचा हा मेळा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संयुक्त राष्ट्र महासभेने 2025 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष, म्हणजेच ए ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. 2025 हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून संयुक्त राष्ट्रसभेने महासभेने घोषित केलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया, जगातील सर्वोत्तम शहरांच्या यादीत कोणत्या शहराने अव्वल स्थान मिळवलेले आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे बी ऑप्शन, लंडन या शहराने 2024च्या जागतिक शहरांच्या क्रमवारीत लंडनने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा सदस्य बनला आहे. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे डी ऑप्शन, इराक हा अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा 104वा सदस्य बनलेला आहे. हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. पुढचा प्रश्न पाहूया. आता बघा, याच्यामध्ये आपण काही सायन्सचे पण क्वेश्चन घेतलेले आहेत. दात तपासणीसाठी डॉक्टर कोणत्या आरशाचा वापर करतात. तर दात तपासण्यासाठी अंतर्वक्र आरशाचा वापर डॉक्टर करत असतात, म्हणजे पहिलंच ऑप्शन आपले इथे करेक्ट आहे. दंतचिकित्सक दात तपासण्यासाठी अंतर्वक्र, त्यालाच काय आपण म्हणतो, कॉनकेव. हे पण नाव कधी कधी ऑप्शनमध्ये इंग्लिशमधून नाव पण येतात, त्यामुळे हे पण नाव लक्षात असू द्या. कॉनकेव म्हणजेच अंतर्वक्र आरसा, याचा वापर मोठ्या प्रमाणात दंतचिकित्सक करत असतात. पुढचा प्रश्न आहे, दाढी काढण्यासाठी कोणत्या आरशाचा उपयोग करतात. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे अंतर्वक्र आरसा, म्हणजेच 3 नंबर. दाढी काढण्यासाठी देखील अंतर्वक्र आरसा वापरला जातो, ज्यामुळे चेहऱ्याचे प्रतिबिंब मोठे आणि स्पष्ट दिसत असतं, म्हणून अशा प्रकारे अंतर्वक्र आरशाचा आपण इथे वापर करतो. पुढचा प्रश्न आहे, 4 चाकी वाहनाच्या उजव्या बाजूला नेहमी कोणत्या आरशाचा वापर केला जातो. तर बघा, क्वेश्चन जे घेतलेले आहेत आपण हे एक्झामला येणारे आहेत किंवा इथून मागे याच्यावर क्वेश्चन आलेले आहेत, म्हणून आपण अशा प्रकारे ते क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत. तर बघा, 4 चाकी वाहनाच्या उजव्या बाजूला बहिर्वक्र आरसाचा वापर करतो, म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपला करेक्ट आहे. बहिर्वक्र 4 चाकी वाहनामध्ये उजव्या बाजूला बहिर्वक्र आरसा, त्याला कॉन्व्हेक्स मिरर म्हणतात. हे नाव पण लक्षात असू द्या, कॉनकेव आणि हे आहे कॉन्व्हेक्स मिरर. याचा वापर करतात कारण तो काय करतो, विस्तृत म्हणजे मोठ्या प्रमाणावरचं क्षेत्र व्यापून आपल्याला तो दाखवत असतो, म्हणजे विस्तृत क्षेत्र दाखवत असतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्रकाश स्रोत उष्ण नाही. तर उष्ण नसलेला प्रकाश स्रोत आहे ट्यूबलाईटचा.
बघा, सूर्यप्रकाशापासून आपल्याला उष्णता मिळत असते. मोटारीचे दिवे त्याच्यापासून पण उष्णता मिळते. मेणबत्तीपासून देखील उष्णता मिळते. पण ट्यूबलाईट जी असते ती उष्णता बाहेर फेकत नाही, तर फक्त उजेड बाहेर फेकत असते. म्हणून आपलं करेक्ट आन्सर आहे 4 नंबरचं ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सागराची खोली मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर सागराची खोली मोजण्यासाठी सोनार या पद्धतीचा वापर केला जातो. सोनार म्हणजेच काय? साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंगचा वापर आपण सागराची खोली मोजण्यासाठी करत असतो. सोनारचा लॉंग फॉर्म पण खूपदा विचारलेला आहे, त्यामुळे ते पण लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ध्वनी कानावर पडल्यास त्याचा परिणाम किती सेकंद टिकतो? तर बघा, ध्वनी कानावर पडल्यास त्याचा परिणाम 1/10 सेकंद एवढा टिकत असतो. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे, 1/10 सेकंद. पुढचा प्रश्न आहे, बलाचे एकूण किती प्रकार पडतात? तर बघा, बलाचे एकूण 3 प्रकार पडत असतात. म्हणजेच 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. 3 प्रकार कोणते कोणते आहेत? तर संपर्क बल, गुरुत्व बल आणि विजेचे बल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खिशाला पडलेल्या भोकातून रुपयाचे नाणे रस्त्यावर पडते, हे कशाचे उदाहरण आहे? तर बघा, खिशातून जर आपल्या एखादं नाणं खाली पडलं, रस्त्यावर पडलं, तर ते पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण फोर्स असतो तर त्याचं उदाहरण आहे. म्हणजेच 2 नंबरचं ऑप्शन आपल्या इथे करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते उदाहरण स्थितीज किंवा गतिज ऊर्जाचे आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे, डोंगरावरील पाण्याचा साठा हे स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. कारण ते एका जागेवर साठलेलं आहे, म्हणून ते कसं आहे, स्थितीज ऊर्जेचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे, अणुकेंद्रकाची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी या एककाचा उपयोग करतात? तर अणुकेंद्रकाची त्रिज्या व्यक्त करण्यासाठी फर्मी या एककाचा उपयोग करतात. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, गुरुत्व बल नेहमी कसे असते? तर गुरुत्व बल नेहमी आकर्षण बल असतं. म्हणजेच फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कारण ते वस्तूंना नेहमी कसं खाली ओढण्याचं काम करतं, स्वतःकडे ओढण्याचं काम करत असतं, म्हणून त्याला आपण आकर्षण बल असं म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, 2 विजाती ध्रुवामध्ये डॅश डॅश असते? तर 2 विजाती ध्रुवामध्ये आकर्षण असते. आकर्षण 4 नंबरचा पर्याय आपल्या इथे बरोबर आहे. विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण म्हणजेच अट्रॅक्शन असते. प्लस मायनस तुम्ही बघितलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, कार्बन डायऑक्साईड हा डॅश डॅश असतो? तर कार्बन डायऑक्साईड कसं असतो? याचं करेक्ट आन्सर आहे 3 नंबरचा ऑप्शन, उदासीन असतो. कारण CO2, कार्बन डायऑक्साईड म्हणजे काय? CO2 हा रासायनिकदृष्ट्या उदासीन असतो. नेक्स्ट आहे, द्रावणाच्या बाबतीत सत्य असणारा संबंध प्रसामान्यता बरोबर रेणुता असा आहे. तर कोणत्या द्रावणाच्या बाबतीत असा संबंध आहे? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, H2SO4 या द्रावणासाठी हे समीकरण लागू होतं. कसं? प्रसामान्यता बरोबर रेणुता, H2SO4. नेक्स्ट क्वेश्चन आहे, चुंबकीय विलगकारकाचा उपयोग डॅश डॅश संहतीकरणासाठी करतात? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे हेमेटाईटच्या, पायराईटच्या आणि मॅग्नेटाईटच्या. म्हणजेच वरीलपैकी सर्व हे त्याचं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न आहे, कलील हे कशाचे उदाहरण आहे? तर कलील हे दूध, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. कलील म्हणजे कोलॉईड, ज्यामध्ये दूध एक चांगलं उदाहरण म्हणून आपण पाहू शकतो. पुढचा प्रश्न आहे, ज्या द्रवात एकच प्रावस्था अस्तित्वात असते त्या द्रवाला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात समांगी द्रावण. म्हणजे पहिलं ऑप्शन आपलं इथे करेक्ट आहे. समांगी म्हणजेच काय? होमोजेनस. द्रव म्हणजे एकसंध प्रावस्था असलेले द्रव. होमोजेनस म्हणजे काय? एकसंध प्रावस्था असलेले द्रव. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना काय म्हणतात? तर आवर्त सारणीतील उभ्या स्तंभांना गण म्हणतात. म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. गण म्हणजेच ग्रुप्स असं पण म्हणतात. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे अगदी फॅक्च्युअल क्वेश्चन आणि खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन इथे आपण घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रोज जरी तुम्ही 25 प्रश्न अशा प्रकारे डोळ्याखालून घातले किंवा ऐकत गेलात तर तुमचा प्रश्नांचा साठा किंवा नॉलेजचा साठा वाढत जाणार आहे. त्यामुळे चलता चलता, फिरता फिरता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि अशाच प्रकारचे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा, जेणेकरून तुमचं नॉलेजमध्ये भर पडणार आहे. थँक्यू व्हेरी मच.